अखेर गेल्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती ते ऑपरेशन यशस्वी झाल्याचं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा असून हा गट लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 6 खासदारांमध्ये संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांसारख्या ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा फक्त राजकीय धक्का नाही तर ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवरही मोठा परिणाम करणारा घटनाक्रम मानला जातोय. मात्र आता प्रश्न असा आहे की खासदारांनंतर पुढचा नंबर आमदारांचा लागणार का? ठाकरे गटातील किती आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि ऑपरेशन टायगर 2.0 ची चर्चा का सुरू झाली आहे? चला समजून घेऊयात सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं. त्यावेळी त्यांच्यावर गद्दारीचे आरोप झाले, पण त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाने स्वतःची ताकद सिद्ध केली. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे आमदार केवळ 20 वर आले, तर शिंदे गटाने स्वतःची राजकीय पकड अधिक मजबूत केली. याच कारणामुळे आता ठाकरे गटातील काही आमदार सुद्धा भविष्याचा विचार करून नवीन राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा सुरू आहे. पहिलं कारण म्हणजे राजकीय भविष्याची चिंता. ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आलेत. त्यांच्याकडे स्वतःचा मोठा मतदारसंघीय प्रभाव नाही. राजकारणात पुढे टिकायचं असेल तर मतदारसंघात विकास कामं करणं आवश्यक असतं. त्यासाठी निधी लागतो. मात्र विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळवण्यात अडचणी येत असल्याची भावना अनेक आमदारांमध्ये असल्याचं बोललं जातं. अशा परिस्थितीत सत्ताधारी गटात गेल्यास विकास कामं, निधी आणि पुढील निवडणुकीची हमी मिळू शकते असा विचार काही आमदार करत असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईचं राजकारण. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी मानली जाते. आजही मुंबईत ठाकरे गटाचं मोठं अस्तित्व आहे. विधानसभेत ठाकरे गटाचे सर्वाधिक आमदार मुंबईतून निवडून आलेत. त्यामुळे जर मुंबईतील काही आमदार शिंदे गटाकडे गेले तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबईमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदे गट निश्चितच प्रयत्न करेल. मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील राऊत यांसारखे नेते ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचं चित्र दिसतं. त्यामुळे मुंबईत मोठी फूट पडणं सोपं नाही असं अनेकांचं मत आहे. तिसरं कारण म्हणजे स्थानिक राजकीय समीकरणं. धाराशिव सारख्या काही जिल्ह्यांमध्ये खासदार आणि आमदार यांचं राजकीय नेटवर्क एकमेकांशी जोडलेलं असतं. जर एखादा प्रभावशाली खासदार पक्ष बदलत असेल तर त्याच्या जवळचे काही आमदारही त्याच मार्गावर जाऊ शकतात अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समीकरणं आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहेत. दरम्यान शिंदे गटातील काही नेत्यांनी ठाकरे गटाचे तब्बल 16 आमदार संपर्कात असल्याचा दावा केलाय. मात्र या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. तसंच ठाकरे गटातील बहुतांश आमदारांनीही सार्वजनिकरित्या पक्षासोबत असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, खासदारांच्या कथित फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. जर पुढील काही महिन्यात आमदारांची ही फूट झाली तर ठाकरे गटासाठी ही मोठी राजकीय अडचण ठरू शकते. परंतु दुसरीकडे ठाकरे गटाकडे अजूनही मजबूत संघटनात्मक जाळं, निष्ठावंत कार्यकर्ते आणि मुंबईसारख्या भागात मोठा जनाधार असल्याचंही वास्तव आहे. त्यामुळे सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे, ऑपरेशन टायगर इथेच थांबणार का, की खासदारांनंतर आता आमदारांचाही नंबर लागणार? एकनाथ शिंदे पुन्हा एकदा 2022 सारखा राजकीय धक्का देणार, की ठाकरे गट ही संभाव्य फूट रोखण्यात यशस्वी होणार? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळणार आहेत. तोपर्यंत या संपूर्ण राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे? खासदारांनंतर आमदारांचीही फूट पडेल असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर
आणि मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.